चांगला पेपर दे आज. तुझ्यासाठी मी एक वावर ऐकलंय. कसं कसं लोकांना ऐकलंय हे माझ्या मनाला माहित. नाही मी तुम्ही जे कष्ट केले त्या कष्टाची किंमत मला माहिती आहे. मी अभ्यास करीन टीईटी परीक्षा पास होऊन आदर्श शिक्षक होऊन दाखवेल मी. अरे इम्तिहान कसं म्हातारं काय करायला तरी तिथं काय माहित आहे बघू तरी आपण. बरं तिकडे गाडी. एवढ्या सकाळी सकाळी काय करायले तुम्ही? अरे आज तर रविवार आहे ना, रविवारचं कॉलेज जवळ काय करायला तुम्ही? आज माझा टीईटीचा पेपर आहे. 10:30 वाजता टाइम आहे. तीच वाट बघलो मी कधी टाइम होतो. असं का? पोराला मास्तर करून दाखवायलो आणि मास्तर करून दाखिणार पोराला. काय म्हणला तू? टीईटीचा पेपर आहे टीईटीचा पेपर 10:30 वाजता. अबे टीईटीचा पेपर फुटला ना. तुला माहित नाही का भाऊ? हे असंच होणार आहे. पहिले फक्त पोराचा पेपर फुटायचा, आता बापाचा आणि लेकाचा बरोबरच पेपर फुटायला. पोराचा बापाचा असं काय? अरे एक शिक्षक आहेत, त्याचा मुलगा नीटला होता, त्याचा फुटला. आणि ते स्वतः शिक्षक नीट टीईटीला होते, त्याचा फुटला. सकाळी सकाळी काय प्रवचन चालू आहे तुमचं इथं? काय नाही, याचा टीईटीचा पेपर होता. मग काय झालं? पेपर द्यायला आलेत का? पेपर फुटला सर, माहित नाही का तुम्हाला? अरे पेपर नाही फुटला रे, पेपर फुटल्याची बातमी फुटली म्हणून पेपर फुटला. जर बातमी फुटली नसती तर पेपर फुटायचा संबंध येत नाही ना. मस्तपैकी पेपर चालला असता, ज्यांच्यापाशी चिलर आहे त्यांनी पेपर दिला असता. आणि जे बिचारे कष्ट करून मेहनत करून अभ्यास करून परीक्षा देणार होते त्यांच्या मात्र या ठिकाणी त्यांचं काहीच खरं नव्हतं. त्यामुळे पेपर नाही फुटला, पेपर फुटल्याची बातमी फुटली म्हणून पेपर फुटला.